नमस्कार. मी गणेश पोकळे. काल काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाने काय गोष्टी केल्यात आणि भारतीय जनता पक्ष काय पद्धतीने जिंकला ह्याच्यावरती प्रकाश टाकला. ती पत्रकार परिषद येणाऱ्या काळामध्ये देशभरातल्या नागरिक म्हणून आणि लोकशाहीचे रक्षक म्हणून किंवा संविधानाने जे अधिकार दिलेत त्याचे रक्षक म्हणून लक्षात घेण्यासारखे आहेत. त्याची गोष्ट अशी की त्यांनी आत्तापर्यंत त्यांच्यावरती सळदोपट आरोप व्हायचे, अनेक गोष्टींनी त्यांना हिणावलं गेलं. आजही त्या गोष्टी होतात. परंतु एक माणूस ह्या लोकशाहीतल्या नागरिकांच्या अधिकारांसाठी, मतदानाच्या अधिकारासाठी, कारण गोष्ट अशी आहे की तुम्हाला नागरिक म्हणून आणि तुम्ही स्वतंत्र भारताचे नागरिक आहात, आपल्याला काहीतरी अधिकार आहेत याची जाणीव करून देणारा एकच अधिकार आहे, तो म्हणजे मतदान. पण तो जर अशा पद्धतीने हिरावला जात असेल, तो जर लोकांपासून दूर केला जात असेल, त्याचं आणि लोकांचं महत्त्व जे आहे ते जर मधली दरी कमी केली जात असेल आणि कोणीतरी मतदान करतंय, कसंही मतदान होतंय, कितीही फ्रॉड पद्धतीने मतदान होतंय आणि लोकप्रतिनिधी जर निवडून येत असतील तर ही फार गंभीर आणि लोकशाहीच्या दृष्टीने अगदी घातक गोष्ट आहे. परंतु आजही दुर्दैवाने ह्या गोष्टींना समर्थन करणारे लोक आहेत. मी म्हणतो विचारसरणी कुठली असू दे, तुमची कुठली तरी विचारसरणी असते, कुठला तरी माणूस कुठल्या तरी विचारसरणीला समर्थन करतो, हरकत नाही. भाजपची सत्ता आली हरकत नाही, काँग्रेसची सरकार आली तरी हरकत नाही. दोन्ही पक्षांची सरकार येत असतात जात असतात, सत्ता येते जाते, हरकत नाही. पण ती निष्पक्षपातीपणे आणि सरळ मार्गाने आलेली हरकत नाही. आज ज्या पद्धतीने त्यांची सत्ता येते, ज्या पद्धतीने सत्तेत येऊ पाहत आहेत किंवा ज्या पद्धतीने निवडणूक आयोग आत्ता देशभरात ज्या गोष्टी करत आहे हे इतकं घातक आणि लोकशाहीच्या पद्धतीने जे काही कार्यक्रम आपण घेत असतो त्याला अक्षरशः ठेच पोहोचवणारा आणि त्याला संपवणारा आहे. निवडणूक आयोगाला राहुल गांधींनी जो काही इलेक्ट्रॉनिक डाटा आहे तो त्यांनी मागवला होता, जो एका क्लिकवरती अनेक गोष्टी ओपन होऊ शकतात. परंतु त्यांनी त्यांना 7 फूट उंच असे थप्पे लागलेले एक डॉक्युमेंट्स पाठवले की तुम्ही याच्यात सापडा काय तुम्हाला सापडायचे. याचा अर्थ असा होतो की तुम्हाला सत्य सापडायचं तर तुम्ही याच्यामध्ये सापडा. म्हणजे अक्षरशः लाखो चप्पल एका ठिकाणी असतात, त्या ठिकाणी तुमची चप्पल सापडा असा तो प्रकार आहे. तसं तुमचं तुम्ही सापडा. म्हणजे समोरच्या व्यक्तीला सुद्धा घायल करून सोडायचं, नीट आन्सर त्याला द्यायचं नाही किंवा त्याला सत्य सापडलं नाही पाहिजे याची सगळी काळजी निवडणूक आयोगाने घेतली. जर सत्य असेल, तुम्ही कुठलीही चोरी केली नाही किंवा तुम्ही भाजपला कुठल्याच पद्धतीने गैरमार्गे जाण्याला सहकार्य केलं नाही, तर तुम्हाला हरकत काय होती? ज्यावेळेस त्यांनी डाटा मागवतला त्यांचा तो अधिकार आहे. ते लोकसभेचे विरोधी पक्षनेते, ते काँग्रेसचे आज जो काही प्रिन्सिपल ह्या महाराष्ट्र देशातला पक्ष आहे त्याचे ते नेते आहेत. त्याला तुम्ही आज उद्या भाजपचाही माणूस असला तरी तो काँग्रेसचंही सरकार असलं आणि जर भाजपच्या माणसाने असा डाटा मागितला तर दिलाच गेला पाहिजे. कारण ज्या त्या अधिकाराने ते त्या ठिकाणी आहेत, त्यांचा तो अधिकार आहे, त्यांनी ते मागितला तो दिला पाहिजे होता. परंतु निवडणूक आयोगाने दिला नाही. त्याचे परिणाम असे की आज राहुल गांधींना सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये काय आणि कसा गोंधळ झाला हे सांगायचं होतं. परंतु मर्यादा अशा आल्या की एवढे डॉक्युमेंट्स पाठवल्यानंतर त्यातलं एक मायक्रो रिसर्च करत असताना 6 महिन्यांचा कालावधी लागला आणि त्यांनी माधवपूर कर्नाटकमधलं एक मतदारसंघ घेतला. त्याच्यामध्ये 1,25,000 इतक्या गंभीर गोष्टी म्हणजे इतक्या मतांचा गोंधळ त्यांनी दाखवला. हीच गोष्ट त्यांच्या मतानुसार, दाव्यानुसार 50 ते 100 जागेवर झाली. याचा अर्थ मत गोंधळ करून, मत त्यांच्या भाषेत चोरी करून आणि निवडणूक आयोगाच्या संगनमताने मोदी पंतप्रधान झाले. ही गोष्ट इतकी गंभीर आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जो एकमेव अधिकार मिळाला आहे, तो नागरिक म्हणून, लोकशाही म्हणून आणि संविधान म्हणून तुमच्यापासून हिरावला जातोय. एक नागरिक म्हणून सुद्धा तुमची जबाबदारी आहे. हरकत नाही राहुल गांधींच्याबद्दल तुमचे मतभेद असू शकतात, असायला पाहिजेत. लोकशाही हरकत नाही, अनेक मतं असू शकतात. तुमचे मोदींबद्दल मतभेद असू शकतात, असायलाच पाहिजे. सगळ्यांबद्दल मतभेद असू शकतात. पण ज्यावेळेस तुमचा अधिकार हेलावला जातोय, तुमच्या अधिकारावर गदा येते, किमान त्यावेळेस तरी तुमचं एकमत असलं पाहिजे की हे असं असं होतंय आणि मला याचा अधिकार आहे की यांनी या गोष्टी नाही करायला पाहिजेत. कोणीतरी हरलंय म्हणून आवाज उठवतंय आणि कोणीतरी जिंकवलंय म्हणून कोणीतरी लपून ठेवतंय अशातला भाग नाही. पण याच्यामध्ये एक पक्ष अशा पद्धतीने जर सत्तेत येत असेल, कदाचित राष्ट्रीय पक्ष बऱ्याचदा त्यांच्या त्यांच्या पातळीवरती सर्वे करत असतात की आपली आज जनतेमध्ये काय परिस्थिती आहे, किती जागांवरती आपण बहुमताने निवडून येऊ शकतो, किती जागांवरती आपला पराभव होऊ शकतो, किती जागा मायनसमध्ये जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल राहुल गांधींनी आपल्या अमेठीमधला ज्यावेळेस सर्वे केला त्यावेळेस त्यांना मायनस त्यावेळेस दाखवत होतं, म्हणून त्यांनी 2 मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि ते वायनाडमधून जिंकले आणि अमेठीतून हरले. ह्या गोष्टी होत असतात. त्यामुळं हा सर्वे करूनच तिथला ते माणूस निवडणूक लढवत असतो. परंतु या देशामध्ये तुम्ही निवडणूक जिंका, हरा, सत्तेत या, सत्तेतनं बाहेर व्हा, ही प्रक्रिया आहे लोकशाहीची. पण त्याला तुम्ही अशा पद्धतीने मुस्कटदाबी करून जर समोर येत असताल, विरोधी पक्षांच्या मताला कुठलीही किंमत देत नसताल, जर स्वायत्त संस्था म्हणून निवडणूक आयोग काम करत असेल, पण त्यांनी जर सत्ताधारी पक्षासाठी किंवा कुठल्या दबावापोटी जर असे कामं स्वीकारले, तर येणाऱ्या काळामध्ये स्वायत्त संस्था नेस्तनाबूत होतील. त्याच्यामध्ये अनेक न्यायालय आहेत, त्याच्यामध्ये
निवडणूक आयोग आहे, त्याच्यामध्ये आता पत्रकारितेतल्या अनेक गोष्टींनी पत्रकारितेचा चौथा स्तंभ ओळखला जातो. त्यांनी अनेकदा याची बाजू घेतली पाहिजे. किमान तुम्ही एखाद्या पक्षाची बाजू घेण्यापेक्षा, नेत्याची बाजू घेण्यापेक्षा तो काय म्हणतोय त्याच्यामध्ये तथ्य आहे का? आणि ते लोकशाहीचं आणि संविधानाचं रक्षण करणार असेल, नागरिकांच्या हिताचं असेल, तर तीच बाजू पत्रकारांनी पत्रकारितेने घेतली पाहिजे. पण एव्हाना अनेक ठिकाणी तसं होताना दिसत नाही. ही सुद्धा फार दुर्दैवाची गोष्ट आहे. त्याच्यामुळं आजचे वर्तमानपत्र सगळ्यांनी बघितली असतील. काही चॅनल्सनी स्वतः भाजपची प्रवृत्ती असल्यासारखी त्यांच्या बाजू लावून धरल्यात. मी काय म्हणतो, याच्या पलीकडे जाऊन तुम्ही फक्त आणि फक्त नागरिकांचा अधिकार म्हणून विश्लेषण करायला घ्या. आणि जर अशा पद्धतीची चोरी झाली, इतके गंभीर आरोप असतील, तर त्याच्यावरती निवडणूक आयोगाने लेखी स्वरूपात तथ्यात्मक आधारावरती, आणि कसं झालं नाही, कारण त्यांनी पुरावे राहुल गांधींनी ज्यावेळेस सांगितले त्यावेळेस त्यांच्याकडे पुरावे आहेत. समोर दिसतंय की एक व्यक्ती 4 ठिकाणी मतदान करतोय. 1 BHK आहे, 4 लोक राहू शकतात. 80 लोकांचं तिथं गोलोक राहतात असं दाखवलं गेलं. आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट, हे सगळं झाल्याच्या नंतर अनेकदा असं घडलंय, मागंही घडलंय. यांची प्रतिक्रिया निवडणूक आयोगावर असते. त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे. पण त्याच्यामध्येच महाराष्ट्रातले भाजपचे वरिष्ठ नेते देतात. काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाजपचे इथले सर्वात म्हणजे शीर्षस्थानी असणारे श्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या डोक्यातली चीप हरपली, इतक्या चीप पद्धतीची प्रतिक्रिया दिली. पण इथला सुजाण मतदार नागरिक तुमच्या प्रतिक्रिया समजतो. तुमचं जे काय आता आगपाखड होती ही समजते. पण तुम्ही मुख्यमंत्री पदावर आहात. तुमच्यासारख्या व्यक्तीने, तुमचं दुसरी गोष्ट लॉ झालेला आहे, कायद्याचा अभ्यास असणाऱ्या माणसाने अशा पद्धतीने प्रतिक्रिया देणं, अशा पद्धतीने एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यावरती व्यक्त होणं आणि त्यांनी लॉजिकल प्रश्न उपस्थित केले असताना त्याला अशा पद्धतीची प्रतिक्रिया देणं, हे किती तथ्यहीन आणि इरेस्पॉन्सिबल आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलं आहे. पण येणारा काळ, आत्ता जे सध्या राजकारण सुरू आहे, याला उत्तर देणारा ठरेल, त्याच्यावरती बोलणारा ठरेल. आणि राहुल गांधी जे मुद्दे उपस्थित करत आहेत त्याची एकदा जनतेमध्ये आता ते पोहोचले. येणाऱ्या काळामध्ये सुजाण नागरिक उभा राहतील, ते जे बोलतायत त्या बाजूने उभा राहतील. आणि कदाचित हे भारतीय जनता पक्षाला इतकं मागात पडेल की ते सत्तेतनं पाय उतार होच लागेल, पण अनेक काळ त्यांना सत्तेपासून दूर राहावं लागेल. कारण तुम्ही ज्या अराजक पद्धतीने सगळं चालवलं, हे लोकशाहीसाठी, नागरिकांच्या अधिकारासाठी घातक आहे. कुणीही कोणाची बाजू घेत नाही, पण नागरिकांनी आपल्या हक्काची आणि संविधानाची बाजू आणि लोकशाहीची बाजू घेतलीच पाहिजे.